नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज पुन्हा तुमच्यासाठी एक मी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे। कारण आपण गौरीचा व्हिडिओ केला होता तर खूप जणांनी कमेंट केलं होतं की आम्हाला बसलेली गौरीला कशा प्रकारे नेसवतात हे दाखवा। तर आज आपण आलोय दिगंबरा आर्ट्सला, जे आहे लालबाग मार्केटमध्ये। आपला लालबागचा राजा बसतो त्या सेम लाईनमध्ये। या दुकानामध्ये तुम्हाला मुखवटे, गौरीची बॉडी व सगळं साहित्य इथे तुम्हाला भेटणार आहे। तर पाहू शकता आपण गौरीला आता रेडी केलेली आहे नेसवून। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा पाहता येईल कशा प्रकारे बसलेल्या गौरीला नेसवता येतात। तर आपण 6 वारीची 9 वारी नेसवलेली आहे। तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। चला मग मित्रांनो, खूप जणांची अशी रिक्वेस्ट होती की तुम्हाला बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवतात ते पाहायचं आहे। तर आज आपण हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी बनवतोय। तर इथे पाहू शकता ही बसलेली गवर आहे, ही स्क्रूवरची आहे। तर इथे आपण आता ब्लाऊज घालून घेतलाय, तसं इथे आपण कपडा बांधलेला आहे खालच्या साईडला आणि हात वगैरे आपण आता फिक्स करून घेतलेले आहे। तर इथे दादानी आहे ना साडी रेडी करून घेतलेली आहे। तर इथे पाहू शकतात हा एवढा अर्धा मीटर कपडा सोडलेला आहे साडीचा आणि इथे आपण ह्या मिऱ्या पाडून घेतलेल्या आहे आणि बाकीची साडी आपण अशी इथे ओपन ठेवली आणि इथे पदर काढलेला आहे। तर आता ही कशी नेसवतात ते आपण इथे बघणार आहे। तर आता दादा सुरुवात करतोय। तर पाहू शकतात आता मिऱ्या ज्या आहेत ना वरच्या त्या आपण प्रॉपरली मधोमध घेणार आहेत आणि दोरीने आपण हे बांधून घेणार आहे। हे व्हिडिओ करण्याचे कारण असंच आहे की खूप जणांना प्रश्न पडतो की गौरीला साडी कशी नेसवतात। त्यासाठी आपण दादांना रिक्वेस्ट केली आहे की आपल्याला व्हिडिओमध्ये प्लीज दाखवा की साडी कशी नेसवता येईल। आणि खूप जणांचे कमेंट सुद्धा होते की बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवतात। तर पाहू शकतात दुकानात खूप गर्दी आहे आज, त्यामुळे थोडासा आवाज येईल। तर पाहू शकता आता आपण पदर इकडनं वर घेतला आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे ब्लाऊज मध्ये सेक्युअर करून घ्यायचे आणि परत ब्लाऊज आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे। म्हणजे हा जो वरचा पार्ट असतो ना तो लपतो। आणि ही आपण साडी अर्धी करून घेतली जशी आपण पहिली दाखवली तुम्हाला। ओके ती मेकअप वाली होता ना। तर आता आपण इथे बघू शकतात पायाला इथे पिन लावून हे घट्ट करून घेणार आहे। म्हणजे पायाचा प्रॉपर हा जो शेप आहे तो आपल्याला दिसेल। आता आपण साडी खालच्या बाजूने खोचून घेतलेली आहे, तिथे आपण आता पिन लावून हे सिक्युअर करतो आहे। म्हणजे ही जी फिटिंग आहे ना प्रॉपरली आपल्याला इथे दिसते, नऊवारी सारखी दिसते। तर इथे आपण पाहू शकतो ही पूर्ण आहे ना नऊवारी सारखी दिसणार एकदा नेसवल्यानंतर, बघू शकतो। आणि आपण 6 वारीची साडी घेतलेली आहे। हे बघू शकतो। तर आता पदर आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे।
तर आता आपली साडी नेसवून झालेली आहे. आता आपण ज्वेलरी घालणार आहे गौरीला. तर आपण काही ज्वेलरी घेतलेल्या आहेत. इथे बघू शकतो यांच्याकडे खूप सारे ज्वेलरीज आहेत. आपल्याकडे जे घरी ज्वेलरी असतील ते आपण गौरीला घालू शकतो. तसं आता खूप फॅशनेबल ज्वेलरी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये सुद्धा. तर आता आपण गौरीचा मुखवटा बसवणार आहे. तर इथे पाहू शकतात पहिले आपण आहे ना कमरेचा पट्टा लावून घेणार आहे. आता आपण गौरीला मुखवटा लावतोय. पॅक करून द्या ना. तर बघू शकतात छान असा आपण मुखवटा सिलेक्ट केलेला आहे इकडे. ओके, हा आपण जो मुखवटा सिलेक्ट केला ना हा लेन्सवाला मुखवटा आहे. तर बघू शकतात एकदम रिअलिस्टिक वाटतायत डोळे. तशी आपण आता नथ घातलेली आहे आणि आता बाकीचे अलंकार आपण घालून घेणार आहे. आपण खूप अशी ज्वेलरी घेतलेली आहे कारण गौरीला जेवढी ज्वेलरी घालू ना तेवढी ती आणखी सुंदर दिसते. तर पाहू शकता हा एक लॉंग नेकलेस आहे. आता मोत्याचं पण आपण घालून घेतलेलं आहे. तसंच आपण इथे आहे ना पोळ्यांची माळ घेतलेली आहे. बघू शकता. आणि आपल्याला जेवढे साईजनी दागिने फिक्स करायचे आहेत ना एकाच्या वर खाली तर आपण ते पिनने पाठी सेक्युअर करू शकतो म्हणजे कसे छान दिसतील. आपण इथं शॉर्ट नेकलेस सिलेक्ट केलेला आहे. ही टेम्पल ज्वेलरी पॅटर्न मध्ये आहे. तर आता आपण हे छोटं मंगळसूत्र पण घालून घेतो आहे. तर हे बघू शकतात अशा प्रकारे जर आपण हे घेतलं ना तर हा जो ग्रॅप असतो ना हा आपण लपवू शकतो. त्याला आपण पिन लावून असं पाठी टाईट करायचं म्हणजे हा व्यवस्थित इथे या गॅपमध्ये बसतो. आता आपण ह्याच्यावरती आणखी एक घालतो आहे चिंचपेटी. हे जे आपण घरी करू तो हे प्रॉपरली फिट करू शकतो. आता आपण हे टेम्पररी तुम्हाला दाखवतो आहे. हा घाल ना तो. बघू शकता अशा प्रकारे आता आपण कॉईनचं सुद्धा घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मस्त वाटते एकदम कॉईन मोठे असल्यामुळे.
बघू शकता अशा प्रकारे आता आपण याला बांगड्या घातलेल्या आहे. हे ओपनिंगचे आहेत, आपण इकडनं डायरेक्टली ओपन करून घालू शकतो. तर इथे आपल्याला असं ना वरती होल दिलाय, ह्याच्यामध्ये आपण पिन लावून हे सिक्युअर करून घेऊ शकतो. पाहू शकतात म्हणजे अशा प्रकारच्या मुकुटाला आपल्याला सगळे ऑप्शन्स आहेत. त्याचबरोबर आता आपण इथे पाहू शकतो असं हे गंगावन घेतलेलं आहे, ज्याला अशी वेणी आहे. तर आपण हे आता पाठच्या साईडला फिक्स करून घेतो आहे. त्यानंतर ही गौरी अतिशय सुंदर दिसणार आहे. वाव, खूप सुरेख वाटते.